विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमेस पंचांग प्रणाम. नालंदा बुद्ध विहार, विष्णुनगर, दिघा, नवी मुंबई या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या 3 महिन्याच्या वर्षावात कालामध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन रात्री ठीक 8 वाजतापासून तर 9:30 वाजेपर्यंत होत आहे. या कार्यक्रमात उपस्थित सर्व उपासक उपासिका, बालक तथा बालिका तुम्हा सर्वांच्या परी मंगल कामना व्यक्त करून वाचनाला सुरुवात करण्या अगोदर आपण श्रील ग्रहण करायचं आहे. सर्वांनी नमन करून याचना करून श्री घ्यायचं आहे. मिलिंद प्रश्न प्रकरण 4. विषय आहे स्मृतीची उत्पत्ती कशी होते. राजा म्हणतात बनते स्मृतीची म्हणजे आठवण. स्मृती म्हणजे आठवण. आठवणची उत्पत्ती कशी होते. आठवणची उत्पत्ती कशी होते, कुठून उत्पन्न होते. तर स्थवीर म्हणतात, बनते म्हणतात की महाराज 16 प्रकारचे स्मृतीचे प्रकार आहेत. किती प्रकारे. 16 प्रकारच्या स्मृती आहेत म्हणजे आठवणी. 16 प्रकारच्या आठवणी स्मृती आहेत. आता पहिली स्मृती जागरण कशी आहे. पहिली स्मृती कशा जागरण आहे म्हणजे कशी उत्पन्न होते. तर स्थवीरांनी राजाला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे की एक आनंद आहे आणि एक उपासिका खजुंतरा आहे. खजुंतरा एक आनंद आणि एक उपासिका खजुंतरा आहे. तर त्यांना कशी आठवण येते म्हणजे पूर्व काय घडलेलं आहे ते त्यांना आठवण येते. जसं आता आपण आपल्या गावी मागच्या वर्षी काय झालं होतं. काही बरं जयंती कशी झाली होती आज आठवण येते की नाही आपल्याला. मागच्या वर्षी आपल्या गावाची जयंती कशी झाली होती आज पुन्हा इथं तरी आपल्याला आठवण येते की नाही. म्हणजे याचा मतलब आहे की पूर्वजन्मातील गोष्टी सुद्धा स्मरणात येतात. कोणाच्या आनंद आणि उपासिका खजुंतरा म्हणजे ते अर्थ प्राप्त झालेले आहेत म्हणजे चांगले विद्वान आहेत त्यांच्या लक्षात येते पुनर्जन्माची कथा आठवणी येतात. दुसरा आहे बाह्य गोष्टीमुळे स्मृती उत्पन्न होते. बाह्य गोष्टीमुळे स्मृती उत्पन्न होते. स्मृती लक्षात ठेव ना. स्मृती म्हणजे काय आठवण. नेहमी सांगतो आपण स्मृती दिन करतो म्हणजे आठवण दिवस आहे की नाही तो. तर हे लक्षात ठेवा स्मृती म्हणजे आठवण. काही लोक असे आहेत की काही जे सांगतात ते विसरतात. विसरभोळे म्हणतो ना आपण विसरभोळे. तर त्यांच्या काही डोक्यात येत नाही काही लक्षातच राहत नाही. पण त्यांना सतत काही गोष्टी सांगितल्या तर ते त्यांना त्यांच्या स्मृतीमध्ये बसते म्हणजे आपण त्यांची स्मरण त्यांच्या स्मृतीचं स्मरण वाढते म्हणजे त्यांना आठवण येत राहते. पण त्यांना वेळोवेळी घडोघडी सांगितल्यानंतर. तिसरा आहे एखादा मोठा प्रसंग घडला असता स्मृती उत्पन्न होते. एखादा मोठा प्रश्न घडला असता स्मृती उत्पन्न होते. जसे ते तिसरी स्मृती दाखवली उत्पन्न कशी होते की महाराजांना सांगतात की बनतेजी म्हणतात महाराजांना की महाराज 3ऱ्या प्रकारची स्मृती उत्पत्ती कशी होते. मूर्तीची उत्पत्ती कशी होते. उदाहरण घेऊया की तुमच्या नगरामध्ये तुम्ही अभिषेक ठेवला म्हणजे भोजनदान वगैरे कार्यक्रम ठेवला तर तुम्हाला आठवण होते ना काय करावं काय नाही करावं येते ना आठवण. अशा प्रकारे तिसरी समय जसा समयाला अशी आठवण येते. चौथा दाखवलेला आहे आनंदाच्या प्रसंगाने सुद्धा स्मृती उत्पन्न होते. खूप मोठा आनंद झाला तर स्मृती उत्पन्न होते ना. म्हणजे कोणती स्मृती उत्पन्न होते बघा. आनंद झाल्यावर. आनंद झाला की आपण बघा ना आता काही आनंदाच्या गोष्टी करा. आमच्या गावात त्या लग्नात असं झालं त्या लग्नात असं झालं. समोरचा पण काय म्हणते त्याला पण स्मृती दाखवते. नाही आमच्या गावात असंच झालं होतं या अशा लग्नात. आनंदाच्या गोष्टी म्हणजे आठवणीने काय स्मृतीने पूर्ती वाढते. बरोबर आहे की नाही. समजलं ना. तर आनंदाची स्मृती जसं काय आनंदाची क्षण आहे आणि आज आपण इथं आनंद केला आणि गावी गेलो तर त्या गावच्या आनंदात या आपल्या आनंदाची स्मृती लागते की आमच्या मुंबईमध्ये अशी जयंती करत होतो आम्ही. अशी जयंती केली खूप खूप छान जयंती खूप छान जयंती. 4 वाजतापासून तर आम्ही 6 वाजेपर्यंत फक्त
भीमाचा जयघोष करत गेलेलो आहोत, अशा प्रकारे आठवण येते की नाही अशी. म्हणून आनंदाच्या प्रसंगी सुद्धा स्मृतीची आठवण येत राहते. दुःखद प्रसंगामुळे स्मृती उत्पन्न होते. अमक्या ठिकाणी त्या प्रसंगाने फार दुःख भोगावे लागले होते अशी आठवण होता स्मरण जागते. दुःखाच्या ठिकाणी आठवण होते. दुःखाच्या ठिकाणी आठवण कोणती होते? लग्नाची आठवण होते का तिथं? दुःखाच्या ठिकाणी आठवण कोणती? दुःखाची. की त्या चाळीत असं झालं, मागच्या हप्त्यात आमच्या चाळीत असंच झालं होतं. समजलं की आठवण? आज या चाळीत असं झालं, पण मागच्या हप्त्यामध्ये आमच्याही चाळीमध्ये अशीच घटना घडली होती. दुःखाची आठवण. तिथं सुखाची आठवण येते का? लग्नाची बात येते का? तिथं नाही. म्हणजे दुःखातही स्मरण जागृत होते. म्हणजे जसं समय, जसा वेळ, जसा प्रसंग अशी स्मृती जागते. साम्य आढळून आल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. जसे आपल्या आई वडील, भाऊ बहीण इत्यादी समान दुसऱ्या व्यक्तीस पाहून स्मरण होते की एखाद्या उंट, बैल, गाढव वगैरे समान दुसऱ्या उंट, बैल किंवा गाढव दृष्टीत पडेल असता स्मरण जागृत होते. आता आपण रस्त्याने चाललो तर अनेक माणसं, अनेक म्हणजे डुप्लिकेट दिसतात. कधी कधी डुप्लिकेट माणसं आहेत. जसं आपण पाहिलं एखादा माणूस तर त्याचा चेहरा तसाच आहे, पण त्याचा चेहरा पाहिल्याने आपली स्मृती कोणती जागृत होते की नाही, आपल्याही नगरामध्ये असा एक माणूस आहे, आपल्याही नगरामध्ये असा एक माणूस आहे. त्या माणसाला बघून आपलं स्मृती स्मरण होते, आपल्याला आठवण होते की असा माणूस आपल्याही नगरामध्ये आहे. बहीण भाऊ, माझी बहीणही तशीच होती, माझी आई तशीच होती, बघा ते म्हातारी झाली ना तशीच माझी आई होती. म्हणजे काय जागलं आपलं स्मृती स्मरण झालं की नाही? कोणाला बघून? त्या आईला बघून. मग आई सारखी आहे, हातात काठी आहे, आपल्या हातात आईच्या हातात काठी यायची, तर तो चेहरा पाहून चेहरा मिळत नाही पण तर माहित पडते ना, हा की माझी आई अशीच होती, चटकन आठवण येते. 7वं आहे असमानतेमुळे स्मृती उत्पन्न होते. जसे अमक्याचे रूप असे आहे, शब्द असा आहे, सुगंध असा आहे, स्वाद असा आहे, स्पर्श असा आहे व नाही असे दोन वस्तूच्या असमानते संबंधी विचार करीत असता स्मरण होते. गुलाबाचं फुल बघितलं आपण तर आपल्याला फुल जवळ नाही आपल्या, पण त्याचा वास आपल्या नाकावर येते की नाही? स्मृती जागृती की नाही? गुलाबाचा वास, गुलाबाची कांडी आहे की त्याला काटे आहेत असं आपल्याला आठवण येते की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणून कोणती वस्तू आहे, कोणती खायची चीज आहे, कोणी समोरचा खाऊन राहिला तर तो खाते, त्याला चव तर लागते, यात काही सवालच नाही, पण तेच चव आपल्याला माहित पडते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती चिंच खाऊन राहिली तर चिंच खाऊन राहिली तर आपल्याला पाणी येते, म्हणजे आपल्याला समजते की नाही? तर चिंचीचं चव आपल्याला इथं समजते, खाणारा समजून राहिलं पण आपल्याला सुद्धा समजते. म्हणजे आपलं काय होऊन राहिलं? स्मृती जागृत होत आहे. जसा समय आहे तशी स्मृती जागृत होत आहे. टचिंग झाली, स्मृती जागृत आहे. पाऊस चालू आहे, भिजलो, समोरचा व्यक्ती भिजला, आपल्याला माहित पडते आपण सुक्यावर तरी तो भिजला, त्याला थंडी लागते, म्हणजे स्मृती जागृत झाली, स्मरण होणे. 8 नंबर आहे दुसऱ्यांनी सांगितल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. अमक्या ठिकाणी असे घडले होते असे सांगताच आपणास स्मरण होते. काही स्मरण, काही गोष्टी आपण पाहिले नाहीत आणि समोरच्याने काय सांगितलं ना की अमुक अमुक चौकात असं झालं तर आपल्याला चटकन स्मृती जागृत होते आणि तो तिथला इतिहास काय झाला म्हणून एक उदाहरण घेऊया. एका चौकामध्ये ऍक्सिडेंट झाला गाडीचा. मग एका व्यक्तीने बघितलं, तो गावात आला, गावात भेटला, आपण आला आणि आपल्याला सांगितलं त्या चौकात ऍक्सिडेंट झाला. अशा प्रकारे दुसरी गाडी आली, त्याला धडक दिली, 2 फूट मुलाला खालीच पडला, त्याला रक्ताभांबड झाला. तर आपल्याला आठवण येते ना, मग ते कसा झाला तिथं हे आपल्याला इथंच समजते. किती फुटला असेल, काय मारला असेल, म्हणजे यातच काय झालं, आपलं स्मृती स्मरण झालेलं आहे. म्हणजे न पाहता सुद्धा स्मृती जागृत होते. कोणाला सांगण्यावरून तशी जागृत होत नाही. म्हणजे प्रत्येक जागृतीला कारण पाहिजे, कारण भेटलं स्मृती जागृत झाली. नंबर 10 प्रत्येक प्रयत्न केल्याने स्मृती उत्पन्न होते. प्रयत्न केल्याने स्मृती उत्पन्न होते. एखाद्या विसराळू मनुष्या दुसऱ्याने आठवण करा असे म्हटल्यानंतर तो प्रयत्न करतो आणि त्या गोष्टी त्याला स्मरण होते. बरेच माणसं दिसतात,
सकाळी काय खाल्लं ते माहित नाही, सकाळी काय खाल्लं ते माहित नाही, कुठे गेलं होतं ते माहित नाही, अशी काय विसळ आहे. आताच बोलतात माझी पिशवी कुठे गेली, पिशवी जवळच आहे. हा बरोबर आहे ना, पिशवी जवळच आहे. म्हणजे गली में तलवार आणि गाव में दंडोरा, अशा प्रकारे लोक आहेत. तर बघा काय, प्रयत्न केल्याने सुद्धा स्मृती जागृत होते. प्रयत्न करायला लागेल ना. तर प्रयत्न कसा, विसराळू माणूस आहे, विसरणारा माणूस आहे, तर त्याची स्मृती जागृत होते. पण त्याला काय करायला लागते, नेहमी टोचन द्यावं लागते. नेहमी टोचन कोणतं द्यावं लागते, नेहमी त्याला आठवण करायला लागते की त्या गावाचा बाजार बुधवारचा आहे, 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 आणि त्याची स्मृती जागृत होते. मग तोही म्हणते बुधवारचा बाजार, बरोबर आहे ना. म्हणजे कोणा आठवण केली तरी सुद्धा स्मृती जागृत होऊ शकते. नंबर 11 आहे, विचार करीत असता स्मृती उत्पन्न होते. आपण विचार करत राहतो ना, तरी सुद्धा स्मृती उत्पन्न होते. अमक्या वाक्यानंतर अमके वाक्य लिहायला पाहिजे हे असे उत्तम लेखकाला चटकन समजून येते. विचार करत राहताना बघा ना, आपण नेहमी म्हणतो ना, आपण शाळेत पण बघतो पोरं लिहितात जागी जसे करतात, म्हणजे विचार करतात. हा लिहिता असे करतात, बघितलं ना, शाळेवाले मुलं असं करतात. त्याचं काय, तुझं विचार करतात. विचार करता सुद्धा त्याला पुढचं वाक्य येऊ शकते. विचार करता सुद्धा पुढचं वाक्य त्याला येऊ शकते, तो लिहू शकते. जर विचारच केला नाही तो सरळ झोपून जाऊ शकते, दुसरं काहीच करू शकत नाही. म्हणून प्रयत्न केले तरी विचार करा, आणि विचार केला तरी माणसाची स्मृती जागृत होऊ शकते. नंबर 12 आहे, 16 आहेत आपल्या, किती 16 स्मृतीच्या. नंबर 12 दाखवलेले आहे, मोजणी करत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. मोजणी करत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. हिशोबात प्रवीण असलेला मुनीम मोठे गणित आणि बेरीजा चटकन करून घेते. मोठा गणित बेरीज, जर राजाचा मुख्य असते ना लिखाणारा, तर त्यालाही चटकन त्यानं मोजणी करत असल्यामुळे त्याचे चटकन लक्षात येते की आता पुढे काय लिहावं, किती काय झाले, किती काय नाही. म्हणजे जसं योग त्या ठिकाणी स्मृती जागृत होते, जसं कार्य त्या ठिकाणी स्मृती जागृत होते. नंबर 17, सुखोदगत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. पुन्हा झोपून पाठ करणाऱ्या लोकांना त्या गोष्टी चटकन आठवतात. मुखोदत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. पुन्हा ठाऊक पाठ करणाऱ्या लोकांना त्या गोष्टीची चटकन आठवण येते. आता आपलं 7 ते आपल्या विहारामध्ये 7 ते 8 पर्यंत आपलं काय आहे, सूत्रपठण. काय म्हणतो आपण, आता आपण ते लिहून ठेवलं नाही, आपलं लिहून कुठं आहे, मी बोलतो तुम्ही आपल्या डोक्यात ठेवता. मी वन्न म्हटलं की तुम्ही काय म्हणता, बोला लवकर पुढे. मी म्हणतो वन्न, बोला. समजलं याचा अर्थ, म्हणजे समजलं ना. तर बोलत राहिलं तरी चटकन ते ध्यान येते पुढचं. काही गणित, काही पान खोला लागत नाही. आपण बोलत राहिलं ना, ते ऑटोमॅटिक लाईन लागते. याला काय म्हणतात, मुखोदत असल्यामुळे. म्हणजे आपल्या मनात आहे, मुखात आहे, फक्त आपण एक शब्द काढला की ते गणित ऑटोमॅटिक ते लाईन चालू राहते, काय बोलायचं काम पडत नाही. नंबर 14, चिंतनामुळे स्मृती उत्पन्न होते. भिक्षू लोक चिंतनाच्या समाधीच्या बळाने आपल्या पूर्वजांच्या अनेक गोष्टी स्मरण करतात. एका जन्मीच्या असोत की अनेक जन्मीच्या, परंतु स्थळ, काळ, योनी व आकार इत्यादी सर्व प्रकारच्या स्थितीचे त्यांना स्मरण होते. भिक्खू संघाबद्दल दाखवले आहे. चिंतनामुळे, चिंतन मनन म्हणतात आपण, चिंतन मनन. भिक्खू ध्यान करतात, तर ध्यानामुळे सर्व गोष्टी आपल्याला आठवतात. आता बघा, तुम्ही बापून ध्यान शिकवलं, बरेच लोकांना शिकवले मी. तर पहिले 5-10 मिनिटं असेच वाटतात, 10-15 मिनिट असेच जातात. असेच जाताना 10-15 मिनिट डोळे बंद करा, हातावर हात ठेवा, 10-15 मिनिट असेच जातात. का जातात, की आपलं घरी लक्ष जाते, मुलगा आला की नाही,
मुलगी आला की नाही, दूध जळून राहिलं काय, असे विचार येतात. आपण विचारायला त्याच्यावर मात नाही करत. पण भिक्खू हे खूप म्हणजे निर्मळ मनाच्या, म्हणजे त्यांच्यामध्ये राग दोष मोह माया काही नाही. म्हणून त्यांनी चटकन ध्यान केल्यानंतर त्यांच्या गुरुने जे सांगितलेले आहे 10 वर्षा अगोदर ते आज आठवण काढू शकतात की माझ्या गुरुने मला हे शिकवलेले आहे, माझ्या गुरुने मला ते शिकवलेलं आहे. तुम्हाला काल काय शिकवलं आज विचारलं तर पण त्याची डबल सांगा, माहिती नाही. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे चिंतनामुळे सुद्धा स्मृती जागृत होते. नंबर 15 आहे संदर्भामुळेही स्मृती उत्पन्न होते. कोणी वकील आपल्या सहायकास म्हणतो की ते पुस्तक आणि त्यानंतर ते पुस्तक आण, त्यानंतर पुस्तक पाहतो व त्याला त्या कायद्याचे स्मरण होते. संदर्भामुळे विषय संदर्भामुळे. जसा एक वकिलाची उपमा दिलेली आहे समीरांनी की जसं वकील आहे आणि त्याच्याजवळ दुसरी कोणी केस आलेली आहे तर सारे केसात त्याच्या डोक्यात आहेत काय? आता मी बोलत आहो तर सर्व माझ्या मुखपट आहे काय? मी हे पुस्तक आधी घेतो, ते पुस्तक आधी घेतो, जसा योग मिळाला असं. बरोबर आहे की नाही? पहिले वाचन करतो, नंतर याच्यातून चुका टाका म्हणजे याच्यातून मला याच्यातून कव्हर करून तुम्हाला सांगतो. एकदम सांगता येईल का? आणि हे वाचून ऐकून तुमच्या डोक्यात बसेल का? नाही बसणार की नाही? नाही बसणार. तर अशा प्रकारे एक वकिलाजवळ उदाहरण दिलेल्या समीरांनी की एका वकिलाजवळ काही एक केस गेली. ते केस गेल्यानंतर त्याला समजलं चटकन. आता तुम्ही मला सांगितलं मला एक 5-6 पुस्तक आहे, मला चटकन माहित पडले कोण्या पुस्तकात काय आहे म्हणून. मी वाचन केलं ना, चटकन काय पडलं तुम्ही पटकन तेच पान काढतो. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे एका वकिलाजवळ समीर म्हणतात एका वकिलाजवळ एक गुन्हेगारी गेले आणि त्याला तो काय म्हणते त्याचा सहकार्याला की हे नाही ते पुस्तक आहे म्हणजे त्यात आहे ते, याला काय याच्यावर काय उपाय आहे म्हणजे काय जे काय बोला आणि काय बोला कानून, तर तो ते पुस्तक येते. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याला कोणतं ध्यान आलं की यात नाही यात आहे. म्हणजे संदर्भामुळे सुद्धा स्मृती जागृत होते. जसा संदर्भाला म्हणजे जसं कार्य आहे, जसं संदर्भाला जसं सामने गोष्ट आली तशावर आपण उपाय करू शकतो. अशी स्मृती आपल्याला जागृत करते. एक बघा ना आता मूर्ती जागृत कधी करते. आता सध्या पाऊस चालू आहे, कोणी जाऊ शकतं का पावसात? चटकन काय करसाल, तो डबा आपला ठेवला छत्रीचा, तुम्ही तुमचं लक्ष कुठे जाईल पहिले तरच नंतर निघून जातं. म्हणजे तुमची काय स्मृती जागृत झाली. जर तसं पावसात गेलो आपण भिजून जाऊ. म्हणजे चटकन मूर्ती जागृत झाली की तिकडे पाऊस चालू आहे, छत्री आपल्याजवळ आहे, आपण छत्री घेऊनच जायला पाहिजे. तसं जातो का आपण? अशा प्रकारे. नंबर 16 कोणाकडे ठेवलेल्या वस्तूत पाहून यासाठी केलेल्या कराराची आठवण होते. बघा आपण बरेचशा ठिकाणी सोनाराजवळ काही लोक गहाण ठेवतात सोनं नाणं आणि पैसा आल्यानंतर चटकन त्याला आठवण येते. पैसा नाही आला तोपर्यंत त्यांना काय आठवण येत नाही, घरात त्याची आठवण येते. पडेना तिथं इथं होतं काय तिथं होतं काय. बरोबर आहे की नाही? पण पैसे आल्यानंतर त्या सोनाराकडे आपलं सोनं नाणं आहे ठेवलेली आहे, चटकन आठवण येते की नाही? अशी आहे. कोणाकडे काही ठेवलेलं आहे किंवा कोणाकडे काही देणे घेणे आहे, देणे आहे किंवा घेणे आहे, चटकन आठवण येते की मला त्यांचे एवढे देणे आहे किंवा मला त्यांच्या एवढे घेणे आहे. नंबर 17 दाखवले, अजून एक वाढलं आहे, 16 होते 17 दाखवले. पूर्वानुभवामुळे स्मृती उत्पन्न होते. पाहिलेल्या रूपाचे, ऐकलेल्या शब्दाचे, उपभोगलेल्या सुगंधाचे, चाखलेल्या स्वादाचे, केलेल्या स्पर्शाचे व झाकलेल्या अनुभूतीचे स्मरण होते. एखादं रूप बघितलं आपण, मार्केटमध्ये जातो, माणसं सारखे आहेत काय? माणसं सारखे आहेत काय? तर एखादा माणूस चांगला आहे किंवा सुंदर पुरुष आहे, त्या सुंदर माणूस किंवा बाई त्यांना सरच बघतात ना, चांगलं बघतात. बरोबर आहे की नाही? तर पहिल्या रूपाला म्हणजे अनेक प्रकार रूप, एखाद्या चांगल्या व्यक्तीला, एखाद्या सुंदर व्यक्तीला बघितलं तर आपलं काय होते? स्मृती जागते ना स्मृती. किंवा कोणाचे शब्द ऐकले बऱ्या गुरे तर मूर्ती जागते ना. ते पहिला शब्द लक्षात ठेवा बरं, डबल.
पूर्वानुभवामुळे स्मृती उत्पन्न होते. पाहिलेल्या रूपाचे, ऐकलेल्या शब्दाचे, उपभोगलेल्या सुगंधाचे. म्हणजे पाहिलेलं, कोणाचं रूप पाहिलं, कोणाचे शब्द ऐकले, काही आपण उपभोगलं, म्हणजे गुलाब आहे त्याचा सुगंध घेतला, आपण उपभोगला का नाही सुगंध, आपल्याला आठवण झालं ना. काही चाकलेल्या स्वादाचे, काही आपण काही खातो त्याचाही स्वाद आपल्याला माहित पडते ना, आठवण येते ना. केलेल्या स्पर्शाचे, स्पर्श झाला कोणाला आठवण येते ना. व झाकलेल्या अनुभूतीचे स्मरण होते. समजलं ना, झाकलेल्या अनुभूतीचे स्मरण होते. महाराज याच 16 शब्द प्रयोगात 16 मूर्त्या आल्या असल्या तरी त्या अनुक्रमाने 17 आहेत. महाराज 16 मूर्त्या होत्या, पण या 16 मूर्त्यामध्ये एक मूर्ती वाढलेली आहे, टोटल 17 झालेले आहेत. अशा प्रकारे स्मृतीचा उगम होतो. 17 प्रकारच्या स्मृतीमुळे स्मृतीचा उगम होतो. विषय आहे मृत्यू समय बुद्धाचे स्मरण केले असता देवत्व लाभ होतो काय? देवत्व लाभ. मृत्यू समय बुद्धाचे स्मरण केले असता देवत्व लाभ. राजा म्हणाला, भन्ते, एखाद्याने जरी 100 वर्षापर्यंत पापकर्म म्हणजे दुष्कर्म केले असले तरी केवळ मृत्यू समय त्याने बुद्धाचे स्मरण केले तर त्यास देवलोकी जन्म मिळतो असे आपण म्हणता. यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. तसेच एखाद्याने एक जरी हत्या केली असेल तर त्याला नरकलोकी दुःखदी स्थितीत पुन्हा जन्म घ्यावा लागतो असेही आपण सांगता. परंतु यावर सुद्धा माझा विश्वास बसत नाही. महाराज, अगदी लहान दगडाचा तुकडा पाण्यावर ठेवला तर तो तरंगू शकते काय? नाही बनते, तो तरंगू शकत नाही. आणि महाराज, जर 100 गाड्या दगड एखाद्या नावेत भरून पाण्यात सोडले तर नावेच्या सहाय्याने ते तरंगू शकतील काय? होय बनते, सहज तरंगू शकतील. महाराज, जे काही पुण्यकर्म आहेत त्यांना नावे समान समजले पाहिजे. बनते, आपण उत्तम प्रकारे पटवून दिले आहे. विषय आहे मृत्यू समय बुद्धाचे स्मरण केले असता देवत्व लाभ होते. स्थवीर म्हणतात की माणसाने मृत्यू समय जरी बुद्धाचं नाव घेतलं, स्मरण केलं तर त्याला देवत्व प्राप्त होते. म्हणजे त्याला वेदना होत नाही. त्यांनी जे कर्म केले त्या कर्माला थोडी सूट मिळते. म्हणजे आपण म्हणतो ना, किती काय झालं तरी त्यांना माफी मागितली, जाऊ द्या, माफ करा, आहे ना शब्द, माफ करतो ना आपण. महाराज म्हणतात की 100 वर्षापर्यंत त्यांना पापच कर्म करत गेला. आणि तुम्ही म्हणता की बनते, तुम्ही म्हणता की माणसाने मृत्यू समय फक्त बुद्धाचं स्मरण केलं तर त्याचं पाप कर्म कमी होऊ शकतात. आणि एका बाजूने तुम्ही सांगता की एका माणसाने एक जरी हत्या केली की त्याला नरकाशिवाय गती नाही. यात माझा विश्वास नाही, यावर माझा विश्वास बसत नाही. त्यावेळेस तबीर महाराजांना समजावून सांगतात की महाराज, आपण एक उदाहरण घेऊया. एक छोटा दगड हाती घ्या आणि तो नदीत फेका. तो दगड तरंगेल काय? दगड डुबून जाईल. तसंच 100 गाड्या दगड घ्या, 100 गाड्या दगड घ्या मोठे मोठे. आता आज छोटा दगड होता, 100 गाड्या मोठे मोठे दगड घ्या आणि ते नावीत घेऊन जा. ते पार करतील की नाही? म्हणजे कशामुळे? त्या एका नावीमुळे. कशामुळे घडलं ते? एका नावीमुळे. तशा प्रकारे बुद्ध आपल्या कर्माचे फळ म्हणजे आपण जे केलेलं पाप साफ करण्यासाठी स्थवीर म्हणतात की मृत्यू समय जरी बुद्धाचं नाव घेतलं तरी त्याला
खूप मोठा लाभ होते. महाराज, काही पुण्यकर्म आहेत त्यांना नाव समान समजले पाहिजे. जे काही छोटे मोठे पुण्य कार्य आहेत आपल्यातून घडतात त्याला ते नाव समान समजले पाहिजे. जशी नाव 100 दगड घेऊन जाते त्या बाजूनं, तसं आपलं पुण्य पाहिजे. 100 पाप जरी आपण केले तर आपण नावेसारखं एक जरी पुण्य केलं तरी आपण तरुण जातो. तरुण जाऊ शकतो आपण नावीसारखं. बनते आपण उत्तम प्रकारे पटवून दिले आहे. तेच होडी किंवा नाव तेच ठीक आहे. नाव म्हणजे एक जहाज म्हणूया आपण. तुम्हाला नाही समजणार, एक जहाज म्हणा. तुम्हाला नाही जहाज पाहिजे ना. एक जहाजामध्ये 3 ट्रक टाकलेले दगडाचे, तर ते जहाज तिकडे घेऊन जाईल की नाही, अशा प्रकारे. ठीक आहे. दुःख नाशाचे उगम, दुःख नाशाचे प्रयत्न विषय चालू आहे. पुढचे आहे का? पुढचे आहे पण शांत करा. ठीक आहे. दुसरा विषय आहे दुःख नाशाचे प्रयत्न. दुःख नाशाचे प्रयत्न. राजा म्हणाला, भन्ते तुम्ही भिक्षू लोक भूतकाळातील दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्नशील असता की काय? तुम्ही एवढा मोठा त्याग केला आहे, गृहत्याग केला है, घर दार माँ बाप बहन भाई सब कुछ छोड़ के इधर आए है. त्याचा मतलब काय आला की तुम्ही भूतकाळातील दुःखाचा नाश करण्यासाठी आहात काय? भूतकाळ समजला ना, कालचा दिवस. आता आजचा वर्तमान काळ, उद्याचा भविष्य काळ. हे लक्षात ठेवा. नाही समजला भूतकाळ समजला नाही तर भूतकाळात महाराज म्हणतात भूतकाळात जे काही दुःख माणसाच्या अंगावर, भूतकाळातलं दुःख आहे काय, संकट आहे काय, ते निवारण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहता काय? बनते म्हणतात नाही महाराज, तर मग भविष्यातील दुःखाचा नाश करण्यासाठी एवढे प्रयत्न करीत असता की काय? मग आता भूतकाळाच्या दुःख मुक्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत नाही तर बनते लोक तुम्ही भूतकाळाच्या म्हणजे भविष्य काळाच्या, पुढच्या भविष्य काळाच्या दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्न करीत आहात का? तेही नाही महाराज. म्हणजेच वर्तमान काळातील दुःखाचा नाश करण्यासाठी निश्चितच हे सारे प्रयत्न करीत असले पाहिजे. पण ते तुम्ही भूतकाळाच्या दुःख मुक्तीसाठी प्रयत्न करत ना किंवा भविष्याच्या दुःख मुक्तीसाठी प्रयत्न करत ना असे सांगतात, तर मग तुम्ही आज जे चालू वर्तमान काळ आहे, वर्तमान काळाच्या दुःख नाशासाठी निश्चितच तुम्ही प्रयत्न करत आहात काय? नाही महाराज, तसेही नाही. नाही महाराज, तसेही नाही. जर तुम्ही भिक्खू लोक भूतकाळातील, भविष्य काळातील किंवा वर्तमान काळातील दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्न करीत नाही तर मग कशासाठी प्रयत्न करीत असता हे तरी सांगा. तुम्ही दुःख काळातील, भविष्य काळात म्हणते तुम्ही भूतकाळातील, भविष्य काळातील, वर्तमान काळातील दुःखाचा नाश करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत ना, तर मग प्रयत्न करता तरी काय हे तरी सांगा. त्यावेळेस कबीर म्हणतात, ज्यांच्या योगाने ह्या दुःखाचा निरोध व्हावा आणि कसल्याही प्रकारचे नवीन दुःख उद्भवू नये यासाठी आम्ही बौद्ध भिक्खूचे प्रयत्न चाललेले आहेत. कबीर म्हणाले, ज्याच्या योगाने या दुःखाचा निरोध व्हावा आणि कसल्याही प्रकारचे दुःख, नवीन दुःख उद्भवू नये यासाठी आम्ही बौद्ध भिक्खूंचे प्रयत्न चाललेले आहेत. पण ते आजच्या स्थितीत अनागत दुःख आहे, म्हणजेच अजून आलेच नाही ते दुःख कसे काय? नाही महाराज, पहिले समजून घेऊया. बनते महाराज म्हणतात की बनते तुम्ही भूतकाळाच्या दुःखाविषयी, भविष्य काळाच्या दुःखाविषयी आणि वर्तमान काळाच्या दुःखाविषयी तुम्ही चिंतन करत ना, तर मग करता तरी काय? तर त्यावेळेस
स्थवीर म्हणतात म्हणजे नागसेन बनते म्हणतात की महाराज आम्ही जे आता उत्पन्न दुःख होऊ नये, आम्ही जे या वर्तमान काळामध्ये कुठल्याही प्रकारचे उत्पन्न दुःख होऊ नये त्यासाठी आम्ही जागृत राहतो. म्हणजे काय करतात भिक्खू, आता आपल्याला कोणतंच उत्पन्न दुःख झालं नाही पाहिजे नवीन, तर त्यासाठी आम्ही जागृत राहतो. जागृत राहण्याचा मतलब काय, काय उत्पन्न होणार आहे, काय उत्पन्न होणार आहे. बुद्धाने सांगितलेलं आहे की आपण ज्या ठिकाणी बसलो या ठिकाणी सुरक्षित नाही, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. जिथं आपण तिथं सुरक्षित नाही. बघितलं आपण चालता चालता कुठं काय होऊन राहिलं, बसता बसता कुठं काय होऊन राहिलं, उठता 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 कुठं काय होऊन राहिलं, उठता उठता कुठं काय होऊन राहिलं. कालची गोष्ट बघा, अकोल्यातली कालची गोष्ट झालेली, कालची परवा 2-4 दिवस तर दगडफेक झाली गाडीवर, मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक झाली. जर दगड फेकणारा व्यक्ती त्यातलाच व्यक्ती होता आणि त्यांचा तिथंच हार्ट अटॅकने मृत्यू झाला. बघा, समजले की नाही. म्हणजे काय होईल या जमान्यात सांगता येत नाही. असं म्हणूच नका की आपण खूप शेपटी आहोत, आपण स्लॅबच्या घरात खूप शेपटी आहोत. हे पण बघितलं आपण, एका व्यक्तीच्या अंगावर स्लॅब पडला होता. बघा, बरोबर आहे की लक्ष आहे ना. त्यामुळे शेपटी नाही. तर मग आता हे दुःख आहे, बुद्धाने सांगितलेलं आहे की जगामध्ये दुःख आहे. दुःख आहे, दुःख अनेक प्रकारचं दुःख आहे. दुःख हे आपल्या पाठीमागं आहे. जसे आपण चालतो, सावली कुठे असते, आपल्या घरी असते का सावली, आपल्या पाठीमागे. भोजन म्हणजे वेळ आणि काळ आपल्या सोबतच आहे. वेळ म्हणजे आपण चालतो, वेळ आणि काळ आपल्या सोबतच आहे. तो कधी आपल्याला घेईन सांगता येत नाही. म्हणून म्हणते, म्हणून महाराज आम्ही हा वेळ आणि काळ, हा जो वेळ आणि काळ हा आमच्यापर्यंत आला नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही सदैव जागृत राहतो, सदैव तयार असतो. मग ते कशामुळे, कशामुळे भूतकाळामधलं कशामुळे भिक्खू जागृत राहतात, तर ते काय करतात, दशशिलाचं पालन करतात. काय करतात, आणि तुम्हाला दुःखाचं निवारण, दुःखातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोण्या शिलाचं पालन करावं लागेल, बरोबर आहे की नाही. आता विचार करा ना, जर आम्ही दशशिलाचं पालन करतो तर आम्हाला गॅरंटी आहे, आम्हाला गॅरंटी आहे. आपल्याला गॅरंटी तर पाहिजे ना. का गॅरंटी घेतो आम्ही भिक्खू लोक, की आम्हाला माहित आहे की आम्ही जे करू ते उगवल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला पंचशिलाचं पालन करणारा फक्त तुम्ही म्हणता येतं, त्याच्यापासून काय होते या नाही होत, पण ते किती वेळ सांगतात, उच्चार मराठीत सांगतात, पालीमध्ये सांगतात, पण तुम्ही ते फक्त ऐकायचं काम करता. म्हणजे तुम्हाला दुःखावर मात करता येत नाही, आणि मात करता नाही राहिली म्हणून दुःख कुकडे जाते, दुःख जेव्हा कुकडे जाते, उपासका उपासिकाकडे. बेटा चुगली लावू नको, इथं नाही हो म्हणते, चुगली नाही लावत बनतेची, मी कधीच नाही तिच्या घरी चहा घ्यायला जात नाही. आम्ही रस्त्याने चाललो की त्या बाईच्या घरी हे बाई असते चहा घ्या. सांगा आता कधी चुगली लावली की नाही, समजा समजले की नाही. तर भिक्खू काय करतात की दुःख आपल्यापर्यंत आलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी बुद्धांनी सांगितलेलं आहे पंचशिलाचं पालन करा, अष्टशिलाचं पालन करावं, 10 पारमिताचं पालन करावं आणि अष्टांगिक मार्गाचं पालन करावं. येईल का आपल्यामध्ये दुःख. मी नेहमीच सांगतो ना, कालचा परवाचा आपला प्रवचन मी नेहमी सांगतो की विहार काय, विहार काय समजलो ना. या विहारासारखा मोठा दवाखानाच नाही, या विहारासारखा मोठा दवाखानाच नाही. जसा आपण मुंबईमध्ये टाटा आहे कॅन्सरचा, सरे लांब लांबचे खेड्यापाड्याचे लोक तिथे जातात टाटामध्ये. जर त्या टाटामध्ये जाणाऱ्या त्या रोगी व्यक्तीला जर अशा या टाटामध्ये आणलं तर त्या टाटामध्ये जायचं काम पडेल काय, बरं त्या टाटामध्ये पैसा खर्च करावा लागते, त्याच्याजवळ 2 माणसं राहतात. इथं पैशाचं काम आहे का, माणसाचं काम आहे का. किती सोपी गोष्ट आहे, किती साधी सोयी गोष्ट आहे. पण आपण त्या दुःखाला ते दुःख काय याचा आपण विचारच करत नाही, क्षणिक सुखाच्या मागं धावत राहतो. म्हणून उपासकामध्ये आणि भिक्खू संघामध्ये एवढा एक फरक आहे की भिक्खू संघ हा दशशिलाचे परिपूर्ण पालन करते, म्हणून त्याला खोकला नाही, रोग नाही, आतडे खराब होत नाही. आतडे समज ना, आतडे खराब होत नाही का, काही आतड्याचं काम होत नाही, कॅन्सर होत नाही. पण कॅन्सर तर कॅन्सर होत नाही, होते कॅन्सर काऊन की त्या लांबच ठेवतात ना. जसं आपण कोरोनामध्ये बघितलं, मास्क लावलं तोंडाला, आपल्याला कोरोना नाही झाला पाहिजे असं आम्ही जागृत आहोत.
तर महाराज अशा प्रकारे आम्ही जागृत आहोत, म्हणून आम्ही आता येणारे जे पुढे दुःख उद्भवेल ते दुःख माझ्यापर्यंत आलं नाही पाहिजे, म्हणून आम्ही सतत जागृत राहतो आणि त्याच्यावर मात करतो. त्यामुळे आमच्यावर दुःख लागत, दुःख आम्हाला जोड घेत नाही. आजच्या स्थितीत अनागत दुःख आहे. आजच्या स्थितीत अनागत दुःख आहे काय, म्हणजे जे अजून आलेच नाही ते दुःख आहेत काय. पण ते आजच्या परिस्थितीमध्ये अनागत दुःख आहे काय, की जे आलंच नाही ते दुःख आहे काय. महाराज नाही. पण ते जे दुःख मुक्ती अस्तित्वात नाही ते स्पष्ट करावयास निघालेले तुम्ही बौद्ध भिक्खू मोठे विचित्र पंडित म्हटले पाहिजे. पण ते जे दुःख मुळी अस्तित्वात नाही ते स्पष्ट करावयास निघालेले तुम्ही बौद्ध भिक्षू मोठे विचित्र पंडित म्हटले पाहिजे. महाराज आपले शत्रू किंवा आपले वैरी राजे आपल्या विरुद्ध कधी युद्धाकरिता उभे राहिले काय. होय बनते, माझ्या विरुद्ध बाजूच्या नगरीचा राजा माझ्या विरुद्ध लढाईस तयार झाला आहे. महाराज मग तेव्हा आपले शत्रू राजे आपल्या विरुद्ध दंड थोपटून युद्धाकरिता सज्ज होतात, तेव्हा आपण खदक खोदायास, तटबंदी करावयास, दीपस्तंभ उभारण्यास, बुरुज बांधण्यास आणि सैन्याकरिता धान्याचे कोठारे भरवयास सुरुवात करता की काय. बनते असे नाही तर या सर्व गोष्टीची आधीच तयारी करून ठेवा लागते. बनते तुम्ही म्हणता की दुःख माझ्यापर्यंत आलं नाही पाहिजे, म्हणून आम्ही या वर्तमान काळातच ते दुःख आमच्यापर्यंत येऊ देत नाही. तर महाराज म्हणतात हे कसं शक्य. तर सवीर महाराजांना म्हणतात की महाराज आपण एक उदाहरण घेऊया. तुमच्या राज्यावर कोणी राजा लढाई करण्यासाठी येत आहे, युद्ध करण्यासाठी येत आहे, त्या बाबतीत तुम्ही घोडे तयार करता काय, हत्ती तयार करता काय, तलवारा घासता काय, जे काय आहे ते कोठारे धान्याचे कोठारे भरता काय, की जसं आपण पहिले सांगितलं की पाणी तहान लागली त्यावर तुम्ही पडतात काय नाही. तर त्याची पहिलीच तयारी करावी लागतात. महाराज म्हणतात की म्हणते तसं नाही, मला सैन्य माझ्याकडे धावत माझ्याकडे युद्ध करत आहे, त्याच्यासाठी मी पहिलीच तयारी करून ठेवत असतो. घोडेस्वार, हत्ती स्वार जे काय आहे ते लढाईमध्ये वापरणारे सामान पहिले तयार करून ठेवतो, म्हणजे जेणेकरून ते आले त्यांचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज झालो. तसंच बनते म्हणतात की महाराज आम्ही तेच काम करतो की जे उद्या संकट आमच्यापर्यंत येऊ नये म्हणून आम्ही आजच त्याची तयारी करून राहतो. महाराज शत्रू जेव्हा युद्धासाठी उभा राहतो आणि आपण हत्तीस्वार, घोडेस्वार, रथस्वार आणि तिरंदाज इत्यादी शिक्षण घ्यावयाची सुरुवात करतो की काय नाही. बनते हे सर्व पूर्वीच प्रतिशिक्क करून ठेवले जातात. पूर्वीच का बरे प्रशिक्षित आणि तयार करून ठेवले असतात. बनते पुढे कधी येणाऱ्या धोक्यापासून स्वतःचे व राज्याचे रक्षण करण्यासाठी हे सर्व आधीच करावं लागते. बरोबर आहे ना. राजाला आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी सैन्य उभे करावं लागते, घोडे ठेवा लागतात, हत्ती स्वार करावं लागतात, तिला हत्यार पाहिजे, काही सैन्यासाठी राहण्याची जागा पाहिजे, जेवणाचे कोठार भरून ठेवायला पाहिजे. आणि बनते म्हणतात महाराज म्हणतात की हा मी पहिलेच करून ठेवतो सुविधा. महाराज सध्या जे भय अस्तित्वातच नाही, भविष्यातही असेही काही भय नाहीत. महाराज सध्या जे भय अस्तित्वातच नाहीत, भविष्यातील असेही काही भय असतील काय नाही. बनते असे काहीच नाही. जर आपण आजपासूनच तयारी करून ठेवली तर आपल्याला भीती वाटेल काय. जर आपण कोणत्याही गोष्टीनं कमजोर पडलं तर आपल्याला भीती आहे, आपल्या सगळ्या गोष्टींना बराबरीत आहो तर आपल्याला भीती वाटणारच. अशा महाराज जे भय अस्तित्वात नाही अशाही भयापासून स्वतःचे व राज्याचे रक्षण करण्याकरिता आधीच तयारी करणे आपण विचित्र पंडित आहात असेच म्हणावे लागेल. जसे तुम्ही म्हणता की तुम्ही विचित्र भिक्खू संघ आहात काय की तुम्ही कालची तयारी आज करता. तर जशी तुम्ही
कालची तयारी आज करत आहात लढाईसाठी, तर तसे आम्ही हे समोर दुःख, जे काही दुःख येणार दुःख आहे किंवा ये की नाही, त्यासाठी आम्ही शक्ती राहतो. उदाहरण आपण आता रेनकोट घातला पावसात गेलो तर अंग भिजेल काय? रेनकोट नाही घातला पावसात गेलो तो अंग भिजेल की नाही? म्हणजे आपण कोणती तयारी करत आहोत की आपण पावसात निघाल्यानंतर आपण भिजलो नाही पाहिजे, आणि भिजलो तर आपण आजारी पडू, म्हणून आपण काय करून जातो? रेनकोट घालतो किंवा छत्री अंगावर घेऊन जातो. कशामुळे? की आपण शक्ती राहण्यासाठी. अजून एखादे उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज, आपल्याला तहान लागल्यानंतर विहीर किंवा तलाव खोदण्यास सुरुवात करता की काय? नाही बनते, त्याची आधीपासूनच तयारी केली असते. आधीपासूनच कशी काय तयारी केली असते? भविष्यातील तहान लागल्यास ती वेळीच संपवावी म्हणून तुम्ही कसे ते विचित्र कथन करता महाराज? भविष्यकालीन तहान सुद्धा काही वस्तू असते काय? नाही बनते, तशी काही वस्तू नाही महाराज. जी तहान अस्तित्वात नाही अशी ही तहान संपवण्याची शिकस्त करणारे तुम्ही राजे म्हणजेच अजब पंडित समजले पाहिजे. कृपा करून पुन्हा उदाहरण देऊन समजावून सांगावे. त्यावर स्थवीर म्हणाले, भुकेचा उल्लेख करून या प्रश्नातील गुंतागुंतवरील उल्लेखपणानेच उचलून दाखविल्यामुळे राजा मिलिंदास फार आनंद झाला व तो म्हणाला, साधू साधू साधू. बनते, आपण अशा रीतीने समजावून सांगितले की ज्या योगे माझ्या प्रश्नाच्या पकडीत मी सापडलो. खरोखर आपण फार कुशल व्याख्यात आहात. समजलं? दुसरी व्याख्या की आपल्याला तहान लागली त्या वक्त आपण वीर बनतो काय? ते पहिले तयारी करायला लागेल की नाही, की आपल्याला घर बांधायचं, आजच बोरिंग घ्यावं, पुढच्या वर्षी घर बांधायचं, अशा प्रकारे. ठीक आहे. उद्याचा भाग आहे ब्रह्मालोकाचे येथून अंतर. ब्रह्मालोकाचे येथून अंतर. ब्रह्मालोकाचे येथून अंतर उद्याचा भाग आहे. साधू द्या.